आज शासकीय शिवजयंती निमित्ताने शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे किल्ले शिवनेरीवर उपस्थित होते। आदित्य ठाकरे तसेच त्यांच्या समवेत राज्यसभा सदस्य तसेच शिवसेना समन्वयक अनिल देसाई, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे, शिवसेना जिल्हा प्रमुख राम गावडे, उपजिल्हा प्रमुख शरदअण्णा चौधरी, तालुका प्रमुख माऊली खंडागळे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीच्या आधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी आल्याची भावना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली। मुख्य संपादक अतुलजी परदेशी व निवासी संपादक पवनजी गाडेकर यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात। महाराष्ट्राचा आराध्य दैवत आणि आपले लाडके छत्रपती शिवछत्रपती महाराज यांचा आशीर्वाद घ्यायला योगायोग पण असतात की मागच्या 5 वर्षापूर्वी मागच्या निवडणुकीच्या वेळी जेव्हा आचारसंहिता आली तेव्हा पण मी आणि अनिल देसाई खासदारांसोबत शिरूर होतो आणि तेव्हा देखील आपल्याला एक चांगले यश मिळालेलं। उद्यापासून प्रचार सुरू व्हायच्या आधी तिथे आशीर्वाद घ्यायला शपथ घेतलेली आहे। हा भगवान यांना दिल्लीच्या दत्ताला मिळण्याची शपथ घेतलेली की आजपासून आपल्या आशीर्वादाने आपण पुढे जाऊन ही करणे आपण आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्राची घडलेली आहे तर समोर असेल तर तुम्ही क्रिकेट गाजली असेल जे काही चांगलं करायचं त्याचा आपण पुरेपूर पाठपुरावा घालूनच आहे आणि अशा स्थितीला आहे की लवकर जे काही निधी आपल्याला मिळायचं आहे जे काही प्लॅन सँक्शन व्हायचे ते या येत्या काही वर्षांमध्ये 1-2 वर्षांमध्ये आपण पूर्णपणे करू शकू आणि गडकिल्ले जे आहेत आपण चांगले सुशोभित करून जगभरात त्याचं नाव करू शकू की मला ठाकरे आपले आशीर्वाद असेच राहू द्या। महाराजांचे आशीर्वाद घ्यायला आपले आशीर्वाद असे घ्यायला तेच आशीर्वाद आम्हाला दिल्लीपर्यंत येतील किंवा जगभरात महाराष्ट्राचं नाव रोशन करू हे नक्की मला खात्री आहे। एवढं सांगून आपल्या रजा येतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा। तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर।